श्री स्वामी समर्थ फ्युएल स्टेशन आणि या पेट्रोल पंपाचं उद्घाटन आज पार पडलेलं आहे माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते। आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्धे तालुका कोडा जिल्हा सिंधुदुर्ग, मी बुवा सुद्धा विजय उर्फ गुंडू सावंत आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय आपल्या गावची शान सन्माननीय संदीप लोके, गाव त्यांचं लिगडा तालुका कोड देवगड जिल्हा सिंधुदुर्ग, आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्या स्वामी समर्थ फ्युएल स्टेशनचे सर्व सन्माननीय दादा शिरवलकर, त्याचप्रमाणे सन्माननीय पंढरी शिरवलकर, संदीप शिरवलकर, महेश शिरवलकर त्यांचं कुटुंबीय आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संतोष किंदवडेकर आणि त्यांचं कुटुंबीय ज्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। आमच्याशी ज्यांनी फोनवर संपर्क साधला ते आमचे मित्र सन्माननीय राजू पाडावे यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना, महिला वर्गांना सुद्धा विनम्र अभिवादन करतोय। मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी हजर आहेत, पखवाजवादक आहेत, मान्यवर व्यक्ती आहेत। त्यामध्ये इथे माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक अनिल फटक, त्याचप्रमाणे सन्माननीय चव्हाण साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो। सन्माननीय परब बुवा या ठिकाणी आलेले आहेत। आमचे मित्र सन्माननीय तोरसोळ्यावरून राजू पवार आलेले आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत करतोय। त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय रासम साहेब मुंडग्यावरून आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून म्हणजे ग्राम देवता ही सातेरी मातेच्या चरणाची लीन होऊन बुवांच्या ग्राम देवतेला नमस्कार करून सत्याचा वाणी सत्यनारायणाला वंदन करून परमेश्वरी मातेचा मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना मानाला नमस्कार करून डबल वारीच्या या T20 आमने सामने सामना सुरुवात करतो। जय 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 महाराज। तिनी त्रिभुवनी आम्ही वैभवात, तिनी त्रिभुवनी आम्ही वैभवात, तिनी त्रिभुवनी वैभवाचे धनी, ज्याच्या कृपेचा मजलाभ ज्याच्या कृपेचा मजलाभ झाला, जन्म जन्मांतरीचा
गुरुराज आला. जन्म जन्मांतरी मंडईचा आवाज आहे. गुरुराज आला. जन्म जन्मांतरी गुरुराज आला. गुरुराज आला. गुरुराज आला. जन्म जन्मांतरीचा गुरुराज आला. माय बापे ऐसा मज बोध केला. काय बापे ऐसा मज बोध केला. माय बापे ऐसा मज बोध केला. माय बापे ऐसा मज बोध केला. विसरू कसा मी गुरुपादुकाना. विसरू कसा मी गुरुपादुकाना. विसरू कसा गुरुपादुकाना. विसरू कसा मी 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 गुरुपादुकाना. पुंडलिका वरदे 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 हरी. हरी हरी हरी. विठ्ठल विठाल विठाल विठाल. श्री ज्ञानदेव. श्रीनादेव श्रीनादेव श्रीनादेव. उद्घाटन समारंभ आणि त्या स्वामी समर्थांच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा दोन्ही बुवांना निमंत्रण दिलं. किंजवडेकर साहेब, मी माझ्या वतीने आपल्या खूप आभार मानतोय. कारण या लिंगडाळ गावात मी बऱ्याच डबलवाऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक डबलवारी आमची ह्यो पेट्रोल पंपाचा उद्घाटनचा विषय आहे. त्या पेट्रोल पंपावरची जबरदस्त गाजली हो ना रे. या पंपावरची बारी आपली चांगली होऊ दे. कारण गणपती बाप्पाचा आजचा दिवस आहे, संकष्टी आहे. परंतु जमलेल्या मायबाप प्रेक्षकांचं 100% त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार. देण्याचा प्रयत्न फक्त एकटोच मी करू शकतोय. ह्या तुमच्या बुवाकडे फक्त भजन आणि स्वतःचा मोठेपणा याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे, लक्षात घ्या. तुम्हाला त्याचा अनुभव आहे, पण शेवटी आपला तर आपला हे विषय आहे. कारण किंजवडेकर साहेबांनी त्यांची खूप म्हणजे चांगलं आहे. आम्ही दोघे मित्र आहोत. जे खरं आहे ते सत्य त्यांनी त्यांची प्रशंसा करणं गरजेचं आहे. कारण लिंगडाळ म्हटल्यानंतर कुठेही असू देत, देवगड म्हटल्यानंतर नाव जुने जाणते बुवा आता बाजूला राहिलेत आणि नाव घेतलं जातं ते लोके बुवांचं. एकदा त्यांच्यासाठी, तुमच्या माणसासाठी टाळ्या वाजवा, जोरात वाजव. तुमच्या माणसासाठी टाळी वाजवा म्हटल्यानंतर तुम्ही कंजूसी करू नको. माझ्या लक्षात येण्याजोगं असं काही करू नका. काय उपाध्या मिळालेले आहेत, पहाडी आवाजाचे बादशाह, पण आहेत ते अगदी सहजरित्या त्यांचा आवाज जातो. 25 वर्ष आम्ही दोघं एकत्र भजन करतोय.
आज तरी निदान वही हातात घेऊ नको असं माझं म्हणणं आहे. म्हणजे 25 वर्ष गुंडू सावंत बरोबर काय केलंस काय बोललंस हे तुझ्या लक्षात येईल. काय मी त्यांना वाईट म्हणणार नाही, कारण त्यांच्या एरियामध्ये बारी आहे. माझ्या पंचक्रोशीत बारी असली तर इज्जत काढण्याचं काम पद्धतशीर करतो तुमचं लोके बुवा, पण मी आज त्याची इज्जत ठेवून बारी करणार आहे. आणि मागं बघूचा मग बारी कशा पद्धतीत तो करता. आज जर त्याची हिंमत असेल, मी बोलणार नाही पण तुमच्या लिंगडाळ वासाच्या समोर सांगतोय, आज जर त्याची माझ्या पंचक्रोशीत करताना जशी हिंमत होता ना दुसऱ्या डॉमिनेट करूची, ती जर त्याची हिंमत असत आज, तर त्यानं एक शब्द तरी फक्त माझ्याबद्दल असं वेगळं म्हणून दाखवतो. मग गुंडू सावंत काय आता तुमका त्या पेट्रोल पंपवरचा हात दाखवून देणार इथे. पण जोपर्यंत तो बोलत नाही, ते का बोलतो करण्याचा प्रयत्न करतो मी, पण नाही बोलत म्हणजे हेच अर्थ. कारण काय इथे वयस्कर मंडळी सुद्धा आलेली आहे, मुखावाटे दोन्ही बुवांच्या मुखावाटे महिला मंडळ, वाईट शब्द जाणार नाही. काय आहे, लोकांना विषय आहे की लक्षात घ्या, लोकांना आमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा वैयक्तिक जे काही विषय असतात त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. आपण जे सादरीकरण करतो, आता हे तुमचं बुवा प्रामाणिकपणे 35 वर्षाचा आपल्या परशुराम बुवानी दिलेलं आहे, त्याच्या पलीकडे अजिबात जात नाही तो. बघा त्यांनी जे दिलेलं आहे स्वतःचा भजनात जर काय असा त्याग, तर त्या नावानं तो झिरो लोक तुमचं एकही वाक्य स्वतःच्या भजनात म्हणत नाही, एवढं तो तंतोतंत गाता. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय, इतिहासात कॉपी करणाऱ्याची नोंद कधी होत नाही. आणि इतिहासात नोंद जर तुमच्या लोकेबुवाची होऊ गई असं तुमका वाटत असाल, तर त्याका सांगा स्वतःचं अस्तित्व निर्माण कर, जसं मी निर्माण केलंय. बरोबर ना, स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. दुसऱ्या आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि साशेच्या फोडणीच्या भाताला जावई सुभेदार असला काही एक नको. तू स्वतःचा आज काय ते गा. ज्या दिवशी हो स्वतःचा काहीतरी म्हणतलो गातलो नोटेशन, त्या दिवशी मी सगळ्यांच्या समक्ष ह्याला नतमस्तक होऊन ह्याला मी 51 रुपयाचं बक्षीस देणार, लक्षात घ्या. आज कदाचित तो तयारी करून गेलो असतात. शेवटी काय, परमेश्वराचं नामस्मरण फार गरजेचं. मी भजनाच्या माध्यमातून नेहमी सांगतोय की मला जेव्हा लोक भेटतात तेव्हा सांगतात की बुवा तुमची आम्ही भजनं यूट्यूबवर ऐकतो, त्यावेळेस खूप समाधान वाटतं. आमच्यापेक्षा खूप वयस्कर आमच्या वडिलांच्या जागी असणारे लोक आमची भजनं ऐकतात. आपलं भजन रामकृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. मुद्दे क्रॉस करायचे बुवाने कुठलेही, परंतु त्याला प्रत्यय द्यायचा. कुठलाही क्रॉस करू दे मुद्दा कुठल्याही बुवाने, पण त्याला त्याचा प्रत्यय द्यायचा. केवळ क्रॉस म्हणून क्रॉस नाही करायचा. मी सांगतोय की राम हा शब्द उच्चारायला सोपा आहे, तेवढाच राम समजायला सोपा आहे आणि राम शब्द लिहायला सोपा आहे. परंतु कृष्ण ज्याचा उच्चार करणं कठीण आहे, कारण प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे. तो कृष्ण समजणं पण कठीण आहे आणि कृष्ण शब्द लिहायला पण कठीण आहे. रामायण, महाभारत आणि भागवत गीता ही आपली काव्य आहे, त्याच्यावरती आपलं भजन आहे. आपली संपूर्ण हिंदू संस्कृती त्याच्यावरती अवलंबून आहे. रामायण काय शिकवतं, जीवनात काय करावं ते रामायण शिकवतं. महाभारत जीवनात काय करू नये ते शिकवतं आणि भागवत जीवन कसं जगावं ते शिकवतं. लक्षात घ्या, ज्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्या श्रीकृष्णानं अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला. तो कृष्ण समजणं तुम्हाला फार कठीण आहे. मृत्यूच्या डोक्यावरती असताना सुद्धा, मृत्यूची छाया डोक्यावरती असताना सुद्धा त्या मृत्यूच्या शिरावरती नृत्य करणारा कृष्ण ओळखणं तुम्हाला फार कठीण आहे. लक्षात घ्या, क्षणात महाभारताचं युद्ध संपू शकण्याची ज्याची ताकद होती त्या श्रीकृष्णाची, तो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. तो श्रीकृष्ण ओळखणं तुम्हाला फार कठीण आहे. 99 अपराध होईपर्यंत गप्प बसून 100व्या अपराध होईपर्यंत थांबला आणि नंतर शिशुपालाचा वध केला. तो श्रीकृष्ण तुम्हाला फार ओळखणं कठीण आहे. हेच नेहमी मी भजनाच्या माध्यमातून सांगतोय. राम या शब्दात खूप ताकद आहे. राम आयुष्यात कधी हसला नाही आणि श्रीकृष्ण आयुष्यात कधीच रडला नाही. हे प्रत्येकाची उदाहरण आहेत. ह्या कलियुगात सत्य, त्रेता, द्वापार आणि कली, ह्या कलियुगात परमेश्वराच्या चरणापर्यंत पोचायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. सत्ययुगात जर परमेश्वर भेटायला पाहिजे तर हजारो वर्ष, जशी चांगदेवाने 1400 वर्ष तपश्चर्या केली, त्या रावणाने
10,000 वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. तेव्हा कुठे परमेश्वर भेटायचा? त्रेतायुगात परमेश्वर भेटायला पाहिजे तो होम हवन यज्ञ करायला लागायचे. द्वापार युगात दिवसेंदिवस महिने देवाची पूजा करायला लागायची, तेव्हा परमेश्वर भेटायचा. आणि आता हे कलियुग आहे. या कलियुगाची एकूण 4,32,000 वर्ष आहेत. त्याच्यापैकी फक्त 5,000 वर्ष संपलीत. आणि या कलियुगात तुम्हाला जर परमेश्वराच्या चरणापर्यंत पोचायचं असेल मायबाप प्रेक्षको, तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये, जे आम्ही नामस्मरण करतोय. म्हणून हेच एक सांगणं आहे, आपलं कर्म आपल्या कामाला येणार आहे. खूप वाईट वाटतं म्हणजे जे आता मगाशी नावं घेतली, खाजनवाडकर बरोबर ना, ओमकार खाजनवाडकर, आणि परवाच ऍक्सिडेंट झाला तो विनायक. बुवांच्या भजनामध्ये नेहमी यायचा तो विनायक. आणि एका बाजूला पेटीच्या त्या बाजूला बसून तो वया वगैरे बुवांना कागद काढून जायचा आणि हळूच हसायचा. ही लोक आपल्यातून निघून गेली. खूप जवळचा मित्र होता, कारण त्या खाजनवाडकरांशी माझा पण संबंध आलेला. पूर्ण 1-1.5 दिवस 2 दिवस आम्ही एकत्र होतो, बुवा वगैरे, आम्ही काही विषय होते तसे, त्यामुळे खूप जवळून मी त्यांना ओळखत होतो. ही लोक जी गेलीत आपल्यातून अचानक निघून, शेवटी बुवांचा मित्र काही नाही, आमचे मित्र काही सेम आहेत, त्यांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे अशी त्या स्वामी समर्थांच्या चरणी सुद्धा प्रार्थना करतोय. कारण आपण विचार करू शकत नाही, तेव्हा घरचा माणूस जातो किंवा घरचा मुलगा जातो तेव्हा त्याच्या आई वडिलांची परिस्थिती काय असते हे प्रत्येक ते आई वडील जाणत असतात. लक्षात घ्या. हे येताना ऍक्सिडेंट आम्ही म्हणजे तिथे अजून रिक्षा तिथे उभी आहे. हे जे ऍक्सिडेंट झालं ना ते स्वामी समर्थांच्या मठाच्या तिथे रिक्षा तिथे उभी आहे, ती मोटरसायकल सुद्धा तिथे आहे. म्हणजे त्या मोटरसायकलचं किती स्पीड असेल याचा अंदाज सुद्धा घेऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या वेळेस नजरेने बघितल्यानंतर समजतं. कदाचित बिचाऱ्याच्या डोक्यात हेल्मेट असतं तर वाचला सुद्धा असतं, असेल नसेल देव जाणे. शेवटी काय, ह्या परमेश्वराने आपल्याला जे 84 दशलक्ष योनीनंतर मनुष्य प्राण्याचं ध्येय मिळालंय, त्याच्या हातात ही दोर आहे. आपल्याला न्यायचं म्हटल्यानंतर साधं शर्टाचं बटन सुद्धा लावायला तो फुरसत देणार नाही. म्हणून एक सांगतो, या कलियुगात दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. एक वेळ दुसऱ्याबद्दल चांगलं करता आलं नाही तरी करू नका, पण दुसऱ्याबद्दल वाईट जर चिंतिलात तर त्याची नोंद परमेश्वर तुमच्या कर्मामध्ये करतो आणि मरताना आपलं कर्म कामाला येतं. मी नेहमी भजनाच्या सुरुवातीला प्रभू रामांचं भजन म्हणतो, ते भजन घेतो ना मग सुरुवात करतोय. राम जानकी बस मेरे हरि बोल. देख ले अपने देख ले देख ले देख ले मुझको फिर यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले हमको सुख मिले सुख मिले सुख मिले सुख मिले
होईना एकदम कमी केला. पेटीचा आवाज जास्त वाटतोय का तुम्हाला? पेटी जास्त वाटते नाही ना? बरोबर आहे ना? असेल. आ आ आ नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. कृषिताय तुझ्या दर्शना, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. पम गम पनि धप मधप मग जय जय राम कृष्ण. पम गम पनि धप मधप मग जय जय राम कृष्ण. पम गम पनि धप मधप मग जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण. सगम सगम पगम पनि राजा राम कृष्ण. सगम सगम पगम पनि राजा राम कृष्ण.
हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण 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 हरी हरी रामकृष्ण